अपूर्णांक आणि अपूर्णांकातील वाचन. तर बघा ही माझी एक भाकरी आहे. कोणती भाकरी आहे? एक पूर्ण. नंतर एक. हा चला आता परत मला एक भाकरी घेतली. अजून एक भाकरी मी केली आणि त्या भाकरीचे मी 4 भाग केले. किती भाग केले? 4. 1 2 3 4. म्हणजे ह्या माझी एक भाकरी आणि त्या भाकरीचे मी 4 भाग केले. बरोबर दिसते काय? ही माझी पूर्ण एक भाकरी आणि ह्या भाकरीचे मी 4 भाग केले. तर ह्याला काय म्हणतात? आणि त्याच्यातला एक भाग मी घेतला. तर आपण काय म्हणतोय बघा, माझ्या घरामध्ये आईला सांगतोय एक भाकरी दिली मला चतकोर भाकरी दे किंवा पाव भाकरी दे. ह्याला आपण पाव सुद्धा म्हणतो. आणि गणिती भाषेमध्ये याचं वाचन करायचं नसेल तर कसं करायचं? तर 1 अंश काय म्हणायचं? 1 अंश 1 अंश छेद 4. बघा आपल्या साध्या भाषेत म्हटलं तर मी पाव भाग घेतलेला आहे. कुठला भाग घेतलेला आहे? पाव. हा एक म्हणजे माझा पूर्ण भाग आहे. काय? एक म्हणजे पूर्ण भाग आहे आणि हा माझा पाव भाग आहे. आता मी काय करणार आणखीन म्हणजे काय? माझ्या या भाकरीमध्ये मी किती भाग केलेले? 2. भाकरी माझी पूर्ण होती ती मोठी म्हणजे 2. पण याला म्हणताना काय म्हणणार? मी किती भाकरी? अर्धी भाकरी. काय म्हणतो आपण? अर्धी भाकरी. हा अर्धा. या अर्धा. बघा हा भाग माझा अर्धा. हा अर्धा भाग घेतला. याला आपण काय म्हणतोय? अर्धा. पण आता आपल्या ह्याच्यामध्ये म्हणताना कसं म्हणायचं? एका भाकरीचे मी किती भाग केलेले? एका भाकरीचे किती भाग केले? 2. मग याचं गणिती वाचन करताना कसं करायचं? 1 अंश 1 अंश 1 अंश छेद 2. बघा वाचन पूर्ण एक भाकरी घेतली. एक पाव केल्यानंतर 1 अंश छेद 4 आणि अर्धा केल्यानंतर 1 अंश छेद 2. आता परत मी माझी भाकरी एक तयार केली आणि ह्या भाकरीचे मी किती भाग केले? 1 2 3. 1 2 3 आणि ते तिन्ही भाग मी खाल्लेले आहेत. म्हणजे एका भाकरीचे 3 भाग केलेले आहेत. किंवा दुसरं बघितलं एका भाकरीचे एकूण 4 भाग केले. पण त्यामधील मी फक्त हा अर्धा आणि एवढं म्हणजे एवढाच भाग खाल्लेला आहे. म्हणजे घेतलेला आहे, खायला दिलेला आहे आणि माझी पाव भाकरी शिल्लक ठेवलेली आहे. तर याला म्हणताना काय म्हणायचं सांगा बघूया? काय म्हणायचं? काय म्हणायचं? पाऊण. मग आता पाऊण हे झालं आपलं. तर गणिती भाषेमध्ये माझी एक भाकरी होती आणि तिचे भाग किती मी केले? 3. तर एका भाकरीचे मी 3 भाग केले. आता हे लिहिताना कसं लिहिणार मी? 1 अंश छेद 3. तर आता आपण माझी एक भाकरी होती. एक भाकरी माझी पूर्ण. नंतर मी तिचे पाव भाग तयार केला. पाव नंतर इथे किती तयार केला त्या भाकरीचा? किती? अर्धा. नंतर पाव आणि ते लिहिताना मी कसं लिहिलं बघा? जेव्हा एक पूर्ण भाकरी होती तेव्हा एक पूर्ण लिहिलं. पाव भाग करताना 1 अंश छेद 4. अर्धा भाग 1 अंश छेद 2 आणि पाऊण भाग करताना 1 अंश छेद 3.
घेऊ